माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसंदर्भात विनम्र आवाहन. नाशिक. प्रतिनिधी. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर नाशिक येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना यशस्वी झाली असून सध्या त्यांची प्रकृती अत्यंत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर पुढील 3 ते 4 दिवस डॉक्टर विजयकुमार गावित यांना आयसीयूमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या कालावधीत कोणालाही त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्या पूर्ण विश्रांतीसाठी व आरोग्य सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी, सन्मित्रांनी तसेच नातेवाईकांनी नाशिक येथे प्रत्यक्ष येण्याचा मोह किमान 3 ते 4 दिवस टाळावा, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. भेटीऐवजी त्यांच्या प्रकृतीसाठी मनःपूर्वक प्रार्थना कराव्यात, असेही सांगण्यात आले आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लवकरच ते पूर्णपणे बरे होऊन जनतेच्या सेवेत पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.